धान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आमचा हा कार्यक्रम म्हणजे आमच्या मातीतील आमच्या माणसांशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. या कार्यक्रमातून आम्ही शेती संदर्भात वेगवेगळे विषय हाताळत असतो, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि ज्यांनी ह्या व्यवसायामध्ये ह्या क्षेत्रामध्ये भरीव असं काम केलेलं आहे त्यांची यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा आपला विषय आहे सीताफळ लागवड आणि काढणीनंतरचं तंत्रज्ञान. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये 2 तज्ज्ञ आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. आपले पहिले तज्ज्ञ आहेत डॉक्टर विनायक जोशी. नमस्कार सर. नमस्कार. आमची माती आमची माणसामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर विनायक जोशी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथं उद्यान विद्यावेत्ता म्हणजेच हॉर्टिकल्चरिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे कोरडवाहू फळांवर त्यांचं संशोधन चालू आहे आणि सीताफळ लागवड हाही त्यांच्या संशोधनाचा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याचप्रमाणे आपले दुसरे तज्ज्ञ इथे आहेत ते म्हणजे श्री पृथ्वीराज ढुमे सर. नमस्कार सर. आमची माती आमची माणसामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ढुमे सर आज आपल्याला सीताफळाच्या काढणीनंतरचं तंत्रज्ञान ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आणि सीताफळावर प्रक्रिया करून जो गर तयार होतो त्याचे हे उत्पादक आहेत. सर, आपल्या परवानगीने कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मला जोशी सरांना प्रश्न विचारायचा आहे की आता आपल्याला माहिती आहे की जून संपलाय, जुलै सुरू झालाय, पण तरी आपल्याकडे पावसाची फारशी लक्षणं दिसत नाही आहेत आणि आपण सगळेच जण पावसाच्या प्रतीक्षेत आहोत. आता ह्या पार्श्वभूमीवर सीताफळ या पिकाचं महत्त्व सांगा, कारण सीताफळ हे एक दुष्काळी पीक म्हणून समजलं जातं. तर काय सांगाल यावर? अगदी बरोबर आहे. सध्या महाराष्ट्रावर जी दुष्काळाची छाया पडलेली आहे त्याचं कारण महाराष्ट्रामधला हा जो जून महिन्यातल्या पावसाने पाठ फिरवली महाराष्ट्राकडे आणि मी जे कोरडवाहू फळपिकांवर काम करतो त्याच्यामध्ये सीताफळ हे कोरडवाहू फळपिकामध्ये पहिल्या क्रमांकाचं पीक आम्ही मानतो. बरं. याचं कारण असं की सीताफळाला अत्यंत कमी पाणी लागतं, जमीन हलकी लागते आणि अशा ॲडव्हर्स वातावरणामध्ये सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना उत्पादन मिळवू शकतं. त्यामुळं सीताफळाची लागवड ही आपल्या कोरडवाहू पट्ट्यामध्ये महाराष्ट्रातल्या ही अत्यंत महत्त्वाची आणि महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकऱ्यांना ही पथदर्शी ठरणारी अशी आहे. त्यामुळे हे पीक दुष्काळी गणलं जातं आणि ते फार महत्त्वाचं आहे. सर, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः कुठे कुठे हे सीताफळ उत्पादन जास्त करून होतं? आता भारतामध्ये जर विचार केला तर सर्वात प्रथमचं जे सीताफळाचं जास्त उत्पादन घेणारं राज्य आंध्र प्रदेश गणलं जातं. त्या खालोखाल महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा काही भाग आणि बिहार या राज्यामध्ये सीताफळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. सर, ह्याला काही जमीन किंवा हवामान असं काही वेगळं लागतं का? जमीन आणि हवामानाचा विचार जर आपण केला तर महाराष्ट्र हे सीताफळाच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचं राज्य हवामान आणि जमिनीच्या बाबतीत म्हटलं जातं. परंतु याची लागवड आंध्र प्रदेशामध्ये जास्त झालेली आहे. याचं कारण महाराष्ट्रामध्ये इतर कोरडवाहू फळपिकं उदाहरणार्थ डाळिंब या पिकावर शेतकऱ्यांनी जादा प्रमाणावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्या खालोखाल हे सीताफळाचं जे राज्य आहे आपलं महाराष्ट्र आहे, जवळपास 40,000 हेक्टर क्षेत्रावर आता याची लागवड महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. भारतामध्ये जवळपास 1 ते 1.25 लाख हेक्टर क्षेत्रावर सीताफळाची लागवड आत्तापर्यंत झालेली आहे. बरं. सर, आपण बघतो की सीताफळ हे खरं तर अगदी नाजूक फळ असतं. म्हणजे जेव्हा फळ पिकतं तेव्हा आपण हात जरी लावला तरी ते नाजूकपणे हाताळावं लागतं.
त्यामुळे ते जास्त दिवस ठेवून चालत नाही, तर त्यावर जर ते जास्त पीक असेल तर त्यावर प्रक्रिया केली जाते. तर मला डुमे सरांना प्रश्न विचारायचे की तुम्ही ह्या व्यवसायात आहात, तुम्ही सीताफळ गराचे उत्पादक आहात, तर हा व्यवसाय तुम्ही कसा काय सुरू केला? मी 9 वर्षापूर्वी ह्या उद्योगाकडे वळालो. तर आमच्या तालुक्यात म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन सीताफळाचं आणि अंजिराचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं. तर पूर्वी अशी परिस्थिती होती 9-10 वर्षापूर्वी की ज्यावेळेस मालाची आवक जास्त व्हायची, बाजारभाव कमी व्हायचे, त्यावेळेस अक्षरशः अशी परिस्थिती असायची की बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला ते बांधावरती टाकून द्यायला लागायचं सीताफळ. तर एवढं सीताफळाचं आवक आणि उत्पादन एवढं तालुक्यात जास्त असल्यामुळं असाच विचार आला की आपण ह्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करून त्याचं उत्पादन करून आपण ते पुढे जर पाठवलं तर त्याला बाजारपेठेत चांगली मागणी मिळू शकते. त्याचप्रमाणे जर त्याच्यावर प्रक्रिया झाली तर शेतकऱ्याला त्याचा मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळू शकतो. नक्कीच, आणि ते वायाही जाणार नाही आणि त्याचा उपयोग होऊन शेतकऱ्याला त्याचा बेनिफिट मिळू शकतो. बरं. आणि साधारण 9 वर्षापासून आपण ह्या व्यवसायात? 9 वर्षापासून मी या उद्योगात आहे. नक्कीच. जोशी सर, तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही जमीन आणि हवामानाचं सांगितलं, तर ह्याचं खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे कसं होतं? आता सर्वप्रथम जर आपण जमिनीचा विचार केला तर सीताफळाला हलक्या प्रकारची जमीन आपण सांगतो, हलकी ते मध्यम. त्याचा सामू हा 6.5 ते 7 पर्यंत असावा, जेणेकरून ही आम्लधर्मी नको आणि अल्कलीयुक्त सुद्धा जमिनी या पिकाला मानवत नाही. तर त्याच्यासाठी आपण खत व्यवस्थापनाचा याच्यामध्ये अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं, सेंद्रिय पदार्थांचा जो पुरवठा या पिकाला आपण जास्त प्रमाणात केला तर याची जी टिकवण क्षमता फळांची जी आहे ती सुद्धा आपल्याला 1 ते 2 दिवस वाढल्याचं दिसून आलेलं आहे. तर सेंद्रिय खतं कोणती द्यावीत, तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम शेणखत. त्यानंतर आम्ही अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का लेंडी खत जे मोठ्या प्रमाणावर सध्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होत नाही, परंतु अशा प्रकारचे सेंद्रिय खत त्याला वापरलं तर टिकवण क्षमता जी आहे फळांची आणि फळांची उत्पादन क्षमता जी आहे ती देखील वाढल्याचं दिसून आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे रासायनिक खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश याची मात्रा किती द्यावी ते हे सुद्धा शास्त्र ठरलेलं आहे. बरं. तर सीताफळाला नत्रयुक्त खताचा पुरवठा हा सुरुवातीच्या काळामध्ये सीताफळाची जसं वाढ सुरुवातीला 3 वर्ष सीताफळ फक्त आपल्याला वाढवायचं आहे. बरं. त्याचं उत्पादन 3 वर्ष आपण गृहीत धरलेलं नाही. तर या काळामध्ये नत्रयुक्त खतांचा पुरवठा या पिकाला जास्त प्रमाणात आला पाहिजे. ज्यानंतर 3 वर्षांनी याचे फलोत्पादन सुरू होतं त्या काळामध्ये स्फुरद आणि पालाश या खतांची, रासायनिक खतांची मात्रा ही आपल्याला थोडीशी वाढवावी लागते. बरं. तर यामध्ये संशोधनांती असा निष्कर्ष निघाला आहे, सीताफळाला 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश, त्याचबरोबर 20 किलो शेणखत किंवा लेंडी खत आणि त्याचबरोबर सूक्ष्म जे जीवाणू खतं आहेत त्याची जर मात्रा आपण सीताफळाला चांगल्या प्रमाणात दिली तर सीताफळाची जी गुणवत्ता आहे फळांची, त्याचप्रमाणे त्याची टिकवण क्षमता आहे ती सुद्धा वाढल्याचे दिसून आलेली आहे. याबरोबरच काही जीवाणू खतं बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आझोस्पिरिलम नावाचे काही खतं आहेत, त्याच्यामध्ये PSB नावाचे काही खतं आहेत. हे खतंसुद्धा सीताफळाच्या गुणवत्तापूर्वक उत्पादनासाठी अशा प्रकारची जे खतं आपण एकत्र मिश्र खतं स्वरूपात जे आपण जर सीताफळाला दिली तर चांगल्या प्रकारे उत्पादन येण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. बरोबर. आता सीताफळाच्या ज्या स्पीसीज आपण वेगवेगळ्या आहेत त्याचं थोडंसं इथं हे करू, ते अनोनास कॅमोसा या स्पीसीजमधलं आहे. बरं. त्याच्यामध्ये इतर काही आहेत, ॲनोना रेटिक्युलाटा त्याला रामफळ असं म्हटलं जातं. त्यानंतर ॲनोना म्युरिकाटा नावाचं एक आहे, त्याची औषधी आहे. या ॲनोना म्युरिकाटाचा जो उपयोग जो पाहिला आपण तर कॅन्सरवर सुद्धा हे ॲनोना म्युरिकाटा नावाचं जे स्पीसीज आहे सीताफळाची, तर याचा रुष्टक जो आपण वापरला ॲनोना तर दुष्काळी परिस्थितीमध्ये सीताफळे झाड आपल्याला तग धरलेलं दिसून येतं. याचं कारण ॲनोना ग्राब्राला पाणी अत्यंत कमी लागतं. बरं. त्यानंतर ॲनोना ॲटिमोए नावाचं एक हनुमान फळ नावाचं जात आहे, तर ह्याचा उपयोग सुद्धा कॅन्सरवर आतापर्यंत आता लोक करतात. ॲनोना ॲटिमोएचं जे फळ आहे त्याच्यामध्ये गराचं प्रमाण जास्त आहे, बियाचं प्रमाण कमी आहे. त्यानंतर ॲनोना चिरुमोए नावाचं एक लक्ष्मण फळ त्याला म्हणतात. बरं. तर हे सुद्धा औषधी असल्याचं ते पित्तनाशक आहे. त्यानंतर हृदयविकाराला हे फळ चांगलं आहे. तर अशा प्रकारे विविध स्पेसीज ज्या आहेत, पण याच्यामध्ये सीताफळाची जी मागणी आहे बाजारभावामध्ये
ती सर्वात जास्त असल्या कारणाने त्याच्या खालची लागवड जी आहे ती वाढलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे सीताफळ हे फक्त फळ म्हणून तर उपयोगीच आहेच, पण त्याबरोबर आणखीही औषधी उपयोग त्याच्या वेगवेगळ्या जातीचे आपल्याला दिसून येतात. ढुमे सरांना विचारायचं की आपण या गर व्यवसायामध्ये आहे, सीताफळाचा गर काढता, तर नक्की याची प्रक्रिया कशी असते हे जरा आम्हाला सांगा सविस्तर. आपण काय होतं, शेतकऱ्याकडून माल सीताफळाचा तोडणी केल्यानंतर तो क्रेटमध्ये आपण शेतकरी आपल्याकडे घेऊन येतात. तो घेऊन आल्यानंतर आपण तो क्रेटमध्ये माल ठेवून एक पिकवण्यासाठी एक रूम केलेली आहे. तर त्या रूम मध्ये तो माल ठेवला जातो. तर तो ठेवल्यानंतर तो 2-3 दिवसानंतर तो माल पिकला जातो. पिकल्यानंतर रोज सकाळी त्याचं शॉर्टिंग केलं जातं. जेवढा पिकलेला माल आहे तो बाजूला काढून घेतला जातो, जेवढा कच्चा माल आहे तो परत पिकवण्यासाठी ठेवला जातो. ज्यावेळेस तो पिकलेला माल बाजूला काढून घेतला की तो माल महिला असतात त्या तो माल फोडतात. त्याचे 2 भाग करतात सीताफळाचे, पिकलेल्या सीताफळाचे. ते फोडल्यानंतर त्यातला आतला गर काढून घेतला जातो. हे सगळं हाताने केलं जातं? सगळं हाताने, मॅन्युअली, कारण की याला मशीन अजूनपर्यंत तरी हे झालेली नाही. बरोबर आहे, कारण खरंच ते खूप क्रिटिकल आहे. आणि महत्वाचं काय की तो हाताने गर काढला जातो. तो गर एका स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात काढल्यानंतर त्यात बी सहित तो सगळा काढला जातो. नंतर ती लेडीज तो गर आहे तो प्रत्येक बी हाताने त्याचं वरचं जे कव्हर असतं ते बाजूला, म्हणजे सीताफळाचा गर पल्प म्हणतो आपण, तो पल्प बाजूला केला जातो. त्यातले बी बाजूला काढल्या जातात. मग ते काढल्यानंतर तो एकत्र केला जातो. त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग होतं. 1-1 किलो मध्ये त्याचं प्लॅस्टिकची बॅग असते, त्या बॅग मध्ये त्याचं पॅकिंग केलं जातं. ते पॅकिंग केल्यानंतर ब्लास्ट फ्रीजर असतो, तर हार्डनर म्हणतात किंवा ब्लास्ट फ्रीजर. तर त्या ब्लास्ट फ्रीजर मध्ये -25 टेम्परेचरला तर -30 टेम्परेचर पर्यंत तो कडक केला जातो. म्हणजे तो एकदम दगड बनवला जातो, त्याला एकदम हार्ड केला जातो. मग तो हार्ड झाल्यानंतर तो 1-1 किलोचे जे पॅकिंग असतात तो बॉक्स मध्ये पॅक करून ते शीतगृहामध्ये, कोल्ड स्टोरेज मध्ये ते टोटल पॅकिंग करून ठेवलं जातं. ते ठेवल्यानंतर 1 वर्षभर त्या मालाला -18 टेम्परेचर मध्ये तो कंटिन्यू शीतगृहात ठेवला जातो. 1 वर्षभर तो माल टिकतो. शीतगृहातच माल ठेवायला लागतो. म्हणजे त्या ठराविक तापमानामध्येच तो माल ठेवला जातो, व्यवस्थित टिकला जातो. बरोबर आहे. आपण पुढे अजून बोलणार आहोत या विषयावर, पण तत्पूर्वी मला जोशी सरांकडे यायचंय. असं सांगा की सीताफळाची जी लागवड केली जाते तर त्यामध्ये, त्या लागवडीमध्ये कोणती पद्धत ही जास्त चांगली असते? म्हणजे कलम लावून का बिया लावून, कशी पद्धत असते? आता सीताफळाचं आपल्याला पहिले सांगायचं राहिलं, सीताफळामध्ये अंतर किती ठेवायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. 2 झाडामध्ये अंतर, तर हे अंतर विद्यापीठाने जे शिफारस केलेलं आहे 5 बाय 5 मीटर किंवा 15 बाय 15 फूट. हे मध्यम ते हलक्या जमिनीपर्यंत. परंतु भारी जमीन असेल त्याच्यापेक्षा जास्त अंतर ठेवलं तरी चालू शकतं. आणि एकदम हलकी जर जमीन असेल तर 4 बाय 4 मीटर किंवा 12 बाय 12 फूट अंतरावर या सीताफळाची लागवड केली तरी चालू शकते. लागवड एकदा तुमचं ठरल्यानंतर तिथं कोणती जात लावायची हे महत्वाचं आहे. त्या जातीमध्ये विद्यापीठाने बरंचसं संशोधन केलेलं आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेशचं जे महबूबपूर म्हणून जे गाव आहे तिथून एक व्हरायटी जवळपास 40 वर्ष झाले असतील तिला, बाळानगर नावाची, त्या जातीची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर विद्यापीठाने संशोधनानंतर जाधववाडी येथे आपण सीताफळ संशोधन केंद्र स्थापन झालं 4 वर्षापूर्वी. तर तिथून एका वर्षी आपण व्हरायटी प्रसारित केली. तिला आपण नाव दिले फुले पुरंदर. ही जात बाळानगरपेक्षा याच्यामध्ये घराचं प्रमाण हे 53% आहे. बाळानगरमध्ये 48% घराचं प्रमाण आहे. याच्यामध्ये बियाण्याचं प्रमाण 3.5% आहे. बाळानगरमध्ये 4.5%, म्हणजे 1% आपण बियाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे. म्हणजे आपली ही फुले पुरंदर ही जी जात आहे ही प्रक्रियासाठी चांगल्या प्रकारे चालू शकेल असं विद्यापीठाने शेतकऱ्यांना दाखवून दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे प्रक्रिया करण्याच्या दृष्टीतून देखील याचा लागवड करतानाच विचार केला जातो. त्यानंतर आपण पुढच्या वर्षी एक हायब्रिड जात संकरित वाण याच्यामध्ये आपण पुढच्या वर्षी प्रसारित करत आहोत. हायब्रिड नंबर 13 या वर्षी ती पूर्व प्रसारित केली. 4 विद्यापीठांची मीटिंग दापोली येथे झाली. त्याच्यामध्ये आव्हान त्याला आपल्याला मान्यता मिळाली पूर्व प्रसारितसाठी. ते पुढच्या वर्षी आपण ती प्रसारित करीत आहोत. तिचं वैशिष्ट्य सुद्धा आहे का त्याच्यामध्ये घराचं प्रमाण जवळपास 58% पर्यंत आहे.
त्यानंतर त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण चांगलं आहे. अच्छा. ॲसिडिटी त्याची चांगली आहे, म्हणजे शुगर ॲसिड ब्लेंड जो म्हणतात, म्हणजे ग्राहकांना जो अपेक्षित असतो तो चांगल्या प्रकारचा आपण त्याच्यामध्ये आणलेला आहे. आणि ही जात प्रक्रियासाठी अतिशय उत्तम ठरेल याबद्दल मी शास्त्रज्ञ असल्यामुळे माझ्या मनात तरी कोणती शंका नाही. नक्कीच सर. आणि मला वाटतं तुम्ही जे संशोधन चालू ठेवलेलं आहे की गराचं प्रमाण जास्त करण्यासाठी, त्याचा उपयोग आपल्याला प्रक्रियेमध्ये नंतर नक्कीच होऊ शकतो. डुमे सर, मला असं सांगा की जो गर तयार होतो, तुम्ही मगाशी जी प्रक्रिया सांगितली, तर तो गर नंतर कुठे वापरला जातो, कुठल्या भागात वापरला जातो? त्या गरापासून आपण आईस्क्रीममध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये मिल्कशेकसाठी पण त्याचा भरपूर वापर केला जातो. त्याचप्रमाणे आपलं सीताफळ रबडी म्हणून जसं बासुंदीचा प्रकार आहे दुधाचा, तसं सीताफळ रबडी म्हणून त्याचा पण मोठ्या प्रमाणावरती वापर सर्रास केला जातो. म्हणजे मुख्यतः खाद्यपदार्थांमध्ये आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, त्याचप्रमाणे तुम्ही जसं सांगितलं की सीताफळ रबडी किंवा आईस्क्रीम इथं त्याचा उपयोग केला जातो. जोशी सरांना प्रश्न विचारायचा आहे की सीताफळाची छाटणी आणि तोडणी हा जो भाग असतो, हाही महत्वाचा भाग असतो, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? छाटणी ही कोरडवाहू फळ पिकामध्ये अत्यंत महत्वाची आहे, कारण सूर्यप्रकाशाचा आणि छाटणीचा फार मोठा संबंध आहे. अच्छा. चांगल्या गुणवत्तापूर्वक जर फळाचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर झाडाच्या प्रत्येक बाजूला सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे. तर या दृष्टीने छाटणी करताना सीताफळामध्ये हलक्या प्रकारची छाटणी करावी. ही छाटणी केव्हा सुरू करावी याचं सुद्धा शास्त्र आहे. तर सीताफळाची तोडणी साधारण 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत संपते. त्यानंतर 75 दिवसांनी, म्हणजे ज्यावेळेस पानगळ पूर्ण होते, त्यावेळेस ही छाटणी आपल्याला करायची आहे. आणि छाटणी करताना झाडाचा जवळपास फक्त 25% भाग छाटला जाईल. ज्या जमिनीला टेकलेल्या फांद्या आहेत किंवा गर्दी करणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या फक्त आपल्याला काढायच्या आहेत, की जेणेकरून इतर जे आपल्या पक्व काढलेले आहेत तिथपर्यंत आपला सूर्यप्रकाश गेला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. या दृष्टीने छाटणीचं अत्यंत महत्त्व आहे. त्यानंतर छाटणी गेल्यानंतर त्याची रानबांधणी आली, पुढं त्याला वाफे बांधायचे आहेत. वाफे बांधून पाण्याची सोय आपल्याला करायची आहे. तर पाण्यासाठी 2 प्रकार. ज्या ठिकाणी ठिबक सिंचनचा वापर शेतकरी करीत नाही अशा ठिकाणी 2 ज्या ओळी असतात सीताफळाच्या, त्याच्यामध्ये साधारण एकच पाटाची किंवा दंड म्हणतात त्याला, एकच दंड ओढून, जेणेकरून पाणी आपल्याला वाचवता येईल. कारण कमी पाण्यावरचं पीक आपण सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केलेला आहोत. तर कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याकरता ठिबक सिंचनाचा त्याच्यामध्ये आवश्यक वापर करणं आवश्यक आहे. ठिबक सिंचनामध्ये सुरुवातीला तुमचे जी ड्रिपर जे आहेत ते ड्रिपर झाडाच्या जवळ असणं, साधारण झाडापासून 6 इंच अंतरावर. त्यानंतर झाड जसजसं मोठं होतं तसं 2 ते 2.5 फुटापर्यंत शेवटी हे ड्रिपर आले पाहिजे, जेणेकरून झाडाची जी पूर्ण कॅनोपी आहे, मुळांची जी पूर्ण कॅनोपी आहे, तिला पाणी बसणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणून अशा प्रकारे जर ठिबक सिंचनाचा वापर शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त केला तर पाण्याची बचत होईल, त्याच्यावर किडी आणि रोगाचं प्रमाणही कमी आपल्याला दिसेल आणि तणांचा प्रादुर्भाव सुद्धा ऑटोमॅटिक कमी होईल. नक्कीच. डुमे सर, मला असं सांगा की हा पल्प तयार होतो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो, पण तो भारतात आतापर्यंत कुठे जातो तो गर, आणि भारताबाहेर काही एक्सपोर्ट वगैरे होतोय का सध्या? आता तो महाराष्ट्रात पण मोठ्या प्रमाणावरती जातो. त्याच्यानंतर बाहेरचे जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये जातो. एक्सपोर्टचं जर तुम्ही म्हणला तर अजून त्याच्यावरती संशोधन चालू आहे. अजून काय एक्सपोर्टला हे नाही, पण भविष्यात एक्सपोर्टला वाव मिळू शकतो. नक्कीच नक्कीच. जोशी सर, मला असं सांगा की आता त्यांनी सांगितलं की संशोधन चालू आहे, म्हणजे हा जो आपली प्रक्रिया केलेला जो पल्प आहे तो एक्सपोर्ट करण्यासाठी, तर त्या संदर्भात आणि एकूणच सीताफळांच्या लागवडीबद्दल काय संशोधन चालू आहे विद्यापीठामध्ये? विद्यापीठामध्ये सर्वात महत्त्वाचं संशोधन सीताफळाच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर सीताफळाची जी टिकवण क्षमता आहे ती वाढवणं. तर याच्याकरता आपण जैव तंत्रज्ञानाच्या दृष्टीने, बायोटेक्नॉलॉजीच्या दृष्टीने त्याच्यामध्ये संशोधन हाती घेऊन एक वेगळ्या प्रकारचं जीन आपण या बाळानगर जी जात आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करतोय, की जेणेकरून सीताफळाची जी टिकवण क्षमता 1 दिवसाची आहे ती 4 दिवसापर्यंत कशी जाईल, सीताफळ हे लांबच्या मार्केटला कसं जाईल. अच्छा. तर ह्या दृष्टीने आपण विचार करतोय. बरोबर आहे. दुसरं, आपण जे आपल्या दुष्काळी भाग आहे महाराष्ट्रातला, उदाहरणार्थ बीड आणि उस्मानाबाद जिल्हा, इथून सीताफळाचे कलेक्शन करून आपण विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर लावतो. त्यापासून आपल्या महाराष्ट्रासाठी दुष्काळी वाण आपण तयार करण्यासाठी पुढचा एक प्रयत्न करतोय. त्यानंतर आपण संकरित वाण तयार केलेत, की जेणेकरून आपलं घराचं उत्पादन वाढावं, पल्प जास्त प्रमाणात मिळावा
हा तिसरा उद्देश आहे. बरं. त्यानंतर आपण उन्हाळी हंगामामध्ये सीताफळ शेतकऱ्यांना देऊन ज्यापासून जास्तीत जास्त मार्केट, जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना कसा होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रयोग घेतले. तर त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर आपण सीताफळाच्या बागेमध्ये बाजरीची पेरणी केली तर आपलं पहिलं उत्पादन जे आहे सीताफळाचं फळांचं हे जून जुलैमध्येच सुरू होतं. आणि जून जुलैमध्ये या फळाला हायेस्ट रेट आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे. तो आपण ऑक्टोबर दसऱ्याच्या दरम्यान सीताफळाची तोडणी सुरू होते. त्यावेळेस बाजारभाव कमी असतात कारण भरपूर माल त्यावेळेस बाजारात येत असतो. तर आपला उद्देश फक्त उन्हाळी आपलं जो फुलोरा आहे तो टिकवायचा कसा यासाठी आपण बाजरीच्या पेरणीचा प्रयोग घेतला आणि तो 100% आपला सक्सेस झाला. अरे वा, खूप छान. सर असंही सांगा की सुरुवातीला तुम्ही सांगितलं की सीताफळाला पहिली 3 वर्ष फळं लागत नाहीत, तर अशा वेळी आणि एरवी देखील आंतरपिकं आपण काय घेऊ शकतो? अत्यंत महत्त्वाचं आहे. आंतरपिकामध्ये आता सीताफळाचे आपण जे रोपं लावणार आहोत तर त्याच्या उंच वाढणारी अशी आंतरपिकं नको. तर त्याच्यामध्ये साधारण भुईमुग आहे, सोयाबीन आहे किंवा मूग आहे किंवा कांदा आहे, अशा प्रकारची जी आंतरपिकं घेतली तर सुरुवातीच्या जे 3 काळामध्ये तुम्हाला जे काही उत्पन्न मिळणार नाही तर त्याच्याऐवजी तुम्हाला हे उत्पादन इतर पिकाचं मिळू शकतं. बरं सर, ह्या संदर्भात आपण काही स्लाइड्स दाखवू शकतो? आंतरपिकाची तर आता ही जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये सीताफळामध्ये कलमीकरण हे करणं आवश्यक आहे. बरं. तुम्ही लागवड कशापासून करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर बियापासून लागवड केली तर फळं निघायला साधारण 5 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. पण तुम्ही जर कलमीकरण करून जर तुम्ही लागवड केली तर अशा लागवडीला 3ऱ्या वर्षीच फळं सुरू होतात, उत्पादन सुरू होतं. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जो आहे ठिगळ पद्धतीने डोळे भरणे आणि दुसरा जो आहे मृदू काष्टकलम. तर मृदू काष्टकलम हा जो प्रकार आहे हा सीताफळाच्या लागवडीसाठी योग्य समजला जातो. आणि हे मृदू काष्टकलम जे आहे ते डिसेंबर ते जानेवारी या महिन्यामध्ये तुम्हाला जास्त यशस्वी होतं. तर ठिगळ पद्धतीने डोळा भरणं ही जी पद्धत आहे ही जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये चांगली यशस्वी दिसून आलेली आहे. त्यातली आणि मी जी शिफारस शेतकऱ्यांना करणार आहे ते मृदू काष्टकलम पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर ती चांगली यशस्वी होते. प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. आणखी काही आपल्याकडे स्लाइड्स आहेत जे आपण दाखवू शकतो प्रेक्षकांना? या व्हरायटी आहेत. ह्याच्यामध्ये लाल सीताफळ, ह्याचं सुद्धा आपण आता एक व्हरायटी काढण्याचा प्रयत्नात आहोत. ह्याचं सुद्धा आपण कलेक्शन विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आपण लावलेलं आहे. बरं. आणि ह्या वेगळ्या जाती आहेत का सीताफळाच्या? त्यानंतर एक बेंगलोरचे जे भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहे त्यांनी एक संकरित जात विकसित केली आहे गेल्या 5 वर्षापूर्वी, अर्का सहान नावाची. ही सुद्धा जात, परंतु तिला झाडांना फळाचं जरा प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाहिजे तशी ती सक्सेस झालेली नाही आहे. बरं. त्यानंतर ह्या एवढ्या सीताफळाच्या आहेत. त्यानंतर ही छाटणीची जी स्लाइड आहे, छाटणी अशा पद्धतीने जरा लाईट करायची जेणेकरून पुढच्या उत्पादनावर परिणाम व्हायला नको. बरोबर. अशा पद्धतीने. त्यानंतर मी मागाशी बोललो बाजरीचं जर आपण आंतरपीक याच्यामध्ये घेतलं तर उन्हाळी आपण हंगाम वाचवू शकतो आणि उत्पादन वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. बरोबर. त्याचं हे चित्र आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये पिकं आहे. त्याच्यामध्ये ज्वारी, त्याच्यामध्ये ज्वारी मका होती त्याच्यामध्ये, त्यानंतर दहींचा होता, त्यानंतर ताक होता आणि बाजरी होती. ही सगळी आंतरपिकं आपण घेऊ शकतो सीताफळ लागवडीमध्ये? नाही, हे जे आंतरपीक आहे हे फक्त फुलोरा गळू नये, बागेमध्ये आर्द्रता निर्माण व्हावी. फुलगळतीचं मुख्य कारण कोरडं वातावरण बरोबर आणि बागेमध्ये आर्द्रता नसणे. आर्द्रता आपण निर्माण करू शकलो तर ते येणारे जे फुल आहे ते आपण वाचवू शकतो. बरोबर. आणि मला वाटतं की हा भाग देखील तुमच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा असेल की पांढरा शुभ्र घर असणं. जेवढा स्वच्छ, जेवढा पांढरा तेवढं मार्केटमध्ये पण त्याला जास्त. बरोबर. अगदी थोडक्यात जाता जाता धुमे सर असं सांगा आम्हाला की ज्यांना नव्याने हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हा व्यवसाय जर करायचं म्हणलं तर तो एकदम व्यवस्थितरित्या काहीच अडचण नाही, पण तेवढं त्याच्यात मेहनत घेऊन म्हणजे जरी नवीन कोण हे करणार असेल तर तेवढं ते काळजीने ते पूर्ण त्याच्यात लक्ष देऊन त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्या ते बारकाईने पूर्ण त्याच्यात महत्वपूर्ण लक्ष देऊन त्या जर पार पाडल्या व्यवस्थितरित्या तर काहीच अडचण नाहीये. बरं. म्हणजे नक्कीच एक आशादायी चित्र तुम्ही सगळ्यांसमोर मांडताय आणि ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी खरोखर ढुंबे सरांकडून घेण्यासारखं आहे की हा व्यवसाय आपण नक्कीच यशस्वीरित्या आपण सुरू करू शकतो आणि तो
चांगला चालू शकतो, कारण आता बाजारात तेवढी मागणी आहे. आता काय झालंय, दिवसेंदिवस त्याचं महत्व वाढत चाललेलं आहे. पूर्वी लोकांना माहित नव्हतं बरोबर की ह्या फळापासून, पण त्याच्या वस्तू, त्याच्या ज्या प्रक्रिया करून ज्या त्याच्या ह्याच्या पदार्थ जे बाजारात यायला लागलेले आहेत, ते पदार्थाला पण मोठ्या प्रमाणावर मागणी आहे बाजारात, चांगल्या प्रमाणात मिळते. त्याच्यामुळं तो उद्योग 100% यशस्वी आहे. जोशी सर आणि धुमे सर, आज आपण दोघेही इथे आलात आणि आमच्या सर्व दर्शकांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीच्या वतीने मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मंडळी, आज आपण सीताफळ लागवड कशी करायची हे बघितलं, त्याच्या वेगवेगळ्या जाती बघितल्या, काय काय असतात ते, छाटणी कशी करायची हे बघितलं, आणि त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते, सीताफळाचा गर तयार करणं, पल्प तयार करणं आणि त्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्याला मार्केट उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टींवर आज आपण सखोल अशी चर्चा केली. मला खात्री आहे की हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी नक्कीच उपयोगी असा ठरेल. अशाच नवनवीन विषयांसह आम्ही येणार आहोत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.